चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटच्या स्वामी महाराजांची न चुकता दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत। अनेक जण स्वामींशी घरातील सदस्य असल्याप्रमाणे संवाद साधतात। आनंद दुःख स्वामींना सांगतात, अडचणी समस्या सांगतात। यश प्रगती झाली तरी स्वामी चरणी अर्पण करतात। स्वामींचीच ही कृपा आहे अशी भावना कायम ठेवून स्वामी सेवा अविरतपणे सुरू ठेवतात। स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून आपण आपले कर्तव्य काम अगदी प्रामाणिकपणे अनेक जण करत असतात। स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत याचे नियमितपणे पारायण करत असतात। परंतु ज्यांना पहिल्यांदा पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम याचे नियम, पारायणाची योग्य पद्धत, पारायण कसे करावे, कधी सुरू करावे, पारायण झाल्यानंतर काय करावे अशा काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्यानुसार संकल्पबद्ध होऊन स्वामी चरित्र सारामृत पारायण सुरू करावे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे? वास्तविक पाहता स्वामींच्या सेवेसाठी वेळ काळ पाहण्याची आवश्यकता नाही असे म्हटले जाते। असे असले तरी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो। दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसाचे पारायण करावे। ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे। आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी किंवा रोज एक अध्याय वाचावा किंवा ऐकावा तरीही चालेल। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायानुसार फलश्रुती। अध्याय 1 घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील। अध्याय 2 प्रवास सुखकर होईल। अध्याय 3 शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल। अध्याय 4 घरात अन्न कमी पडणार नाही। अध्याय 5 गुरुजवळ हट्ट करू नये। अध्याय 6 संपत्तीचा गर्व होणार नाही, चोरी टळेल। अध्याय 7 सद्गुरु प्राप्ती होईल। अध्याय 8 संबंधबाधा नाहीशी होईल। अध्याय 9 अंगी दानशूरपणा येईल। अध्याय 10 संतती प्राप्त होईल। अध्याय 11 गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल। अध्याय 12 गुरुसेवेत विघ्न येणार नाही। अध्याय 13 चित्त शुद्ध होईल, गेलेले धन परत मिळेल। अध्याय 14 श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल। अध्याय 15 दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल। अध्याय 16 गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसाय प्रगती होईल। अध्याय 17 गुरुभक्ती उत्तम होईल, गुरुकृपा प्राप्त होईल। अध्याय 18 लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल। अध्याय 19 योगाभ्यासात प्रगती होईल। अध्याय 20 धर्मभेद भाव दूर होतील, अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल, मार्गदर्शक मिळेल। अध्याय 21 संकटातून सुटका होईल। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण फलश्रुती। पारायण केल्यामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते। नकारात्मक विचारापासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते। भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो। इच्छा पूर्ण होण्यास मदत होते। संकटावर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात। कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो, समाधान प्राप्त होते। चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।